हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मग सध्या मी चाललो आहे बघा दूध घ्यायला डेअरीला. पुढं पप्पा चालले ती एक ते 10 लिटरची किटली घेऊन आणि मी लहान किटली घेऊन चाललो. सकाळी सकाळी मस्त ऊन पण उघडलं आहे. सकाळी सकाळी उठून जनावरांचं शेणखण वगैरे काढून त्यांना पशु आहार देऊन आंघोळ करून चहा पिलो आणि निघालो. आणि आपल्याला मक्याच्या बिया पण आणायच्या आहेत. बघू पाकिटमध्ये पाकिट नाही तर सुट्टा. चला भाऊ. हां गाईज, तर फायनली आज सगळ्या सोडणार आहे तर ट्रॅक्टर येणार आहे. दाखवतो तुम्हाला सगळं. हे गाईज मग दूध घालून परत आलं आहे आणि इथं बघा 2 ठिका घेतलं, म्हणजे युरियाचे 2 पोतं घेतलं. त्यामध्ये म्हणजे अर्धा पोती माती भरून ठेवायचे, कारण त्या सरी ट्रॅक्टर काय असतं ना त्याच्या मागे ते दिंड असते सरीचं. मग पलीकडे अलीकडे ठेवायला म्हणजे कसं असं, मग त्यामुळे भरून ठेवलं. चला भरून ठेवूया. हे गाईज मग आत्ता वाजले ती दुपारचे 2 वाजले ती. त्यात इथं घरापाशी म्हणजे 2 ठिकाण भरून ठेवलं होतं ना, ते खाली करून मग इथं कोपऱ्यात आणून भरून ठेवलं. कारण पप्पा म्हणजे ह्या कोपऱ्यातून चालू करायचं ना असं पूर्वेकडे दिशेकडून, म्हणजे असं सरळ एकदम सरळ सऱ्या पडत येते. मग त्यामुळं ते बांध सरळ आहे, मग त्यामुळं असं सोडत तिकडं पलीकडे जायचं आहे. मग त्यामुळे इथं भरून ठेवलं आहे बघा. मग आत्ता फोन लावलो, त्यांनी येतेच म्हणले ती. चला इथं बसून निवांत हो. हे गाईस मग सही सोडायला बघा. इथं एकदम सरळ पडायलात ना, त्या उसापासून इथं तवर आलंय. अजून इथून त्या पलीकडच्या प्लॉटमध्ये आहे अजून. ಚಂದಿ ಇಡ್ತೀರ ಬರೀ ಇಡು. एक नंबर आती.
हे गाईज मग लास्ट सरी म्हणजे सरी घालून दिंड उचललं आणि संध्याकाळ पडली. म्हणजे संध्याकाळ व्हायला आणि लास्ट सरी सोडला. एकदम म्हणजे वेळ एकदम मॅच झाले. मग इथंच मी हा ब्लॉग एंड करतो. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.